तर नमस्कार मित्रांनो, मी शर्यतप्रेमी शुक्लेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील एक नामवंत बैल, ज्याचं नाव असं म्हणजे बीडचा रॉकेट म्हणून सुप्रसिद्ध आहे. अशा बैलाकडे आलेलो आहोत आपण. सोनी महागाव गाव ना. आता गाव आलो मी बघत समजा लोकेशनवर आलो. तर मग कसं वाटतंय बरं, आज नेमकं बैल लगातार 3 मैदानं गुलाला आहे, काय सांगाल? आनंद म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जरा बॅड पॅच चालला होता मध्ये, जरा लोक हलक्यात नाही का. पण बैल असा आहे बरं का की लईत लई 3-4 आड्डे मार खाईल माझ्या माहितीत. त्या लहानपणी बघतोय बैल असं जास्त दिवस बिना गुलाला राहू शकत नाही. 3-4 आड्डे बैल मार खाणारी आपले तर लहानपणीपासून बघतात तुम्ही बी. बैल 4-5व्या आड्ड्यात गुलालच करणार, किती बी समजा 8 असलं. बॅड पॅच म्हणजे कधी लागलाच नाही. विषय काय, लोक म्हणतात की कमबॅक आहे तुमचा, असं करा तसं करा. विषय काय, बैल ज्यावेळेस कमी पडाल का त्यावेळेस आम्ही म्हणू की आमचा कमबॅक समजा, पण तो कधी कमी पडालाच नाही. कुठल्या बैलाला वाढ पडतो तुम्ही बघत असता. त्याच्यामुळं असं काय वाटतच नाही, एकदम आनंद आहे. सगळ्याच्या आशीर्वादाने बैल पळतोय, सगळ्याचं प्रेम आहे, त्यांच्या खातीरच बैल पळतो जास्त. बरं, आधी आता 3 गुलाला एकदम लगातार म्हणजे 3 मैदानं गुलाल झाला. हो, त्याच्या आधी कोणत्या मैदानात झाला म्हणजे 3 गुलाला सोडून? अगोदर आपल्या वडुणीचं गट्टू फायनल होता. हां, तिथं समजा दिला आपण एक संबंध खातीर, आपले भावकीच नाही इकडं राहते पाटोद्यापाशी. त्यांचं चांगलं वासरू पळत होतं, तिथं 3 नंबर झाला पहिलं. तिथून मग कुळसम मैदान होतं आपलं पाटोद्यापासून, तिथं आपला शंभू दादा आणि याच्यात सेमीमध्ये काटाकीत लढत झाली आणि तिथं क्वार्टर फायनलला राहिला आनंद. आणि काल वडुणीचं झालं मैदान, तिथं बी 7 नंबरचा मानकरी ठरला. कशा प्रकारे बक्षीस होतं आता वडवणीचं? बक्षीस म्हणजे आपलं बीड जिल्ह्याच्या नुसार तसेच बक्षीस असतात, त्या हिशोबाने कमीच होतं म्हणायचं. पहिलं काहीतरी 11 का 12 हजार रुपये असं बक्षीस होतं. पैशासाठी कोण खेळतं, आपलं गुलाल बैलाला झाला की चांगलं. म्हणजे आता प्रत्येक जण जे गुलालासाठी खेळतंय तसंच गुलालासाठीच, पैसे बिशासाठी नात नाही सोडा. आतापर्यंत किती गेले ते आम्हाला माहिती, त्याच्यामुळे त्याच्याकडून काय येणार आहे ती अपेक्षा नाही आपल्याला. बरं, बीडचा असा म्हणजे कोणता बैल आहे की बजरंगच्या म्हणजे गळ्यात पळाला की असं एकदम चांगला पळतो? तसं 2-3 बैल आहेत बरं का. पहिलं नाव घेतो शंभू, पप्पू जगदाळे यांचा शंभू दादा. त्या बैलांचे उपकार म्हणण्यापेक्षा कसं आहे, गाडी पळत होती दोघांची चांगली, जाईन तिथं गाडीनं गुलाल केलेला, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गाडी पळाली. तशी गाडी कोणाची पळणार नाही कधीच. सलग म्हणजे आज 1 नंबर, उद्या 1 नंबर, परवा दिवशी सेमीला मार, अशी इतकी गाडी दाट पळाली, कधी नाराज नाही गाडी. तर हिंदकेसरी सर्जा, त्याला पण रॉकेट म्हणले जाते. तर आपल्या बीडचा रॉकेट, त्याच्याबद्दल काय सांगाल? रॉकेट म्हणजे ख्याती कसं आहे, सगळ्याच्या प्रेमानं दिलेली बरं का. त्याची गती कशी आहे, बैल असा महागार येतच नाही पळत, आणि कधी कमी पळणं त्याच्या लहानपणीपासून लागतात. एकदा बैल गेला समजा, रॉकेटच बनणार. साईडचा बैल पळू नाही पळू त्याला काही घेणं देणं नसतं, बैल एकटा पळणार. म्हणजे आता म्हणजे केव्हापासून या नादात जात तुम्ही? नाद म्हणलं तर आता 3 वर्ष झालं बैल पळतो. तुम्ही बघतात, मी पहिल्यापासून साक्षीदार आहेत, बैल कसा पळतोय, कुठं चर्चेत आला काय. 3 वर्ष झालं बैल पळतो. बरं, आता आपला म्हणजे बीडचा रॉकेट बजरंग खरेदी नेमकं तुम्ही कशी खरेदी केली, कुठून खरेदी केली? नाना सांग. नाना बोला तुम्ही थोडं पण. खरेदी केली की असं झालं, आमच्या गावापासून एक 10 किलोमीटरवर गाव आहे कासारी म्हणून. कसं आहे? त्या असंच अड्डा होता. त्या अड्ड्यावर गेल्यानंतर एक गाडी गुलाला याच्यात राहिली. अड्डा म्हणजे आपले गटपात झाल्यानंतर मी आपला हौसानं गेलो जवळ. ते काय माणूस आपल्या ओळखीचा नव्हता, बैल मालक म्हणला, ते माझं सर म्हणला कोण आहे, माझं सर म्हणून त्यांनी थोडं गच्चांडी दिली. गच्चांडी दिल्यावर नंतर मी गेलो, कर्नाटकलाच गेलो उचल घेऊन. त्यानंतर मग काय उचलीत बाकी दिमाग लावला, 3 खोंड घेतली. तर ही खरेदी झाली तुंगळमध्ये, यात्रेमध्येच गेलो. तुंगळ म्हणून गाव आहे, तिथे एक जत्रा आहे मोठी. तिथं हे एक 7-8 महिन्याचं वासरू होतं.
घेत घेत थोडा विचार केला आणि 2 दिवस जाणं येणं 2 दिवस केलं. वासरू पास पडलं पण व्यवहारात जुळाला. असं आम्ही 2 दिवस गेलो तेव्हा मालक काय वासरू सोडेल. एक दलाल लावून मी व्यवहार केला. व्यवहार रोखोक झाला तिथं. व्यवहार झाल्यावर घेऊन आलो घरी. घरी आल्यावर काही तर फट पाडली घरीच. वासरा हाणायची आहे घरी. आम्हाला काय एवढं ती आनंदाची तीन वासरं होती. आनंदाची गोष्ट कशी आहे माहिती का, की समजा 3 वासरं आणले, ह्याच्यात नाद समजा फक्त मला होता अगोदर फर्स्ट टाइम. म्हणजे कोणाला काय कळत नव्हतं हे क्षेत्र काय आहे काय नाही. आम्ही काय करतो खरं सांगतो, आता लोक म्हणतील बरं का की व्यायाम देतात नाही का वासरं शिकवताना, की छकडीला झुपलं पाहिजे, त्याला शहाणं शिस्तच लागली पाहिजे. आम्ही तसं काहीच केलं नाही. म्हणजे त्याच्या रक्तात लहानपणीपासून पळ होता. डायरेक्ट बैल असा झुपला, घरचे 2 आदत असायचे नाही का. आता लहानपणीपासून डावाखाली पळतो तुम्ही बघितलेलं आहे. तर ती झुपला की बैल असं म्हणजे तिथपासून पळतोय असं बैल इतका असा वाढ पळत होता त्या साईडच्या बैलाला. म्हणजे रक्तात पळ आहे त्याच्या पहिल्यापासूनच नाही का. आम्ही इथं वर फाट काढली होती, आपली जागा इथं थोडीशी. आम्ही 3 बैल सोबत शिकवत होतो एकदम. की 3 बैल एक बैल खाली नेऊन बांधायचा, म्हणजे की त्यांच्याशिवाय राहत नव्हता, पळून जायचा नाही. तर बघितलं इकडे तिकडे की बारी बारीनं सोडायची नाही का. ती गाडी सोडली त्याला मागून सोडून द्यायचा. असंच करत करत मग शिकला. असं काही त्याला ट्रेनिंग वगैरे काही नाही दिले, शिस्त नाही काय नाही काय नाही. डायरेक्ट बैल पळतोय ती मैदानापर्यंत आज बी पळतोय. बरं, खरेदी कुठून केली म्हणले? तंगोल कर्नाटक. कर्नाटकमधून. कर्नाटक. बरं, नेमकं काय बघितलं ना तुम्ही पहिला की असं आपल्याला हे वासरू एकदम चांगलं आहे? याला काय असं लांबट झडप मस्त वाटतं आणि थोडं त्याचे हावभाव बी चांगले वाटते म्हणून रागीट होतं. घेतला. तुम्ही बघितलं असताना असला शरीर बैल रागीट नव्हता. पण नाक किती फाटले बघा, आरपार दिसते इकडे. ते म्हणते लई इतर फाटला आम्ही घरी तर राहील. बरं, काय सांगाल नेमकं खरेदी कितीची होती सुरुवातीची? एकदम आदत असताना घेतलेला ना? की 35,000. 35,000. आता बीड जिल्हा आणि एकदम आता म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग झालाय. समजा मैदानावरची आपल्याला बंदी आहे, त्या बंदीबद्दल काय सांगाल? बंदीबद्दल विषय काय माहिती आहे का, आपला बीड जिल्हा एकदम म्हणजे साधारण आहे. नवीन माणसं आहेत सगळी क्षेत्रात, कळत नाही. वरचा भाग आवडतो त्यांना. समजा दुसऱ्याचं कोणाच तरी खेमटे आपल्या राशीला आले, आपण त्याची फळ बघतोय. असं बंदीचा विषय नाही, काहीच नाही. त्यांचा समजा त्यांचा अधिकार आहे. 3 फेऱ्याचा खेळ त्यांचा आहे. आपण त्यांना गालबोट लावू शकत नाही, त्यांना काही बोलू शकत नाही. आपण तिथं जाऊन दादागिरी करणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की संघटनेचं सगळ्यांनी पालन करावं. विलास पैलवान समजा जर बघितली मुलाखत, तर विनंती की आपल्या बीड जिल्ह्याची तुरळक भागाची बंदी उठवावी तुम्ही. दुसऱ्यांना आपण त्याचं फळ नको बघायला. बरं, बजरंग म्हणजे आता बजरंग आता भरपूर ठिकाणी पळालाय आणि एकदम आता नामांकित म्हणजे तुम्हाला सांगता नाही येणार आहे पण गुलालच. हो, म्हणजे खूप सारे गुलाल आहेत आता आदतपासून. बरं, आठवणीतले थोडेफार मोजके काय सांगू शकाल का? आठवणीत म्हणजे बरं का, सगळ्यात आठवणीत गाडी पळाली शंभू दादा ला हौशा. आणि ज्यांनी आपल्याला उजेडात आणलं का खरं सांगतो त्या पहिल्या दिवसात त्यांच्या गळ्यात पळून आपला बैल उजेडात आणला खरं. राजेभाऊ कांद्यांचं माऊली. कोणत्या मैदानात? कशा बीडला गट्टू फायनल व्हायचं 3 वर्ष अगोदर खाली. तर तिथं कसं कोण पैरे देत नव्हतं आपल्याला. आपण नवीन होतो क्षेत्रात, त्याच्यामुळं पळतंय नाही पळतंय असं कोण डावलं लोक की काय पळलं असं तसं नाही का. तिथं गेल्यावर गांडवायचे लोक की आता देतो बैल मग देतो. तिथं असं कधी झालं की बैल न पळविता वापस भरून आणला. त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की म्हणजे लई लोकांना असं म्हणजे लई त्रास आहे या गोष्टी. मग त्यांनी आपल्याला बैल दिला, तिथून सगळ्याला कळालं बैल काय पळतोय. तिथून पुढे आपला बैल कशी पळाली नेमकं गाडी? म्हणजे अशी पळाली होती ना की समजा गट्टू फायनल होतं, गाड्या सुटल्या, 5 गाड्या खालून सुटल्या. त्या गाड्या अर्ध्याच्या पण खाली होत्या निकाल रेषेच्या. अर्धी तिथं सुटल्या तिथंच होते. समजा ही गाडी निकाल रेष पार करून गेली, त्याची गती किती असेल गाडीला ती कोणीच अंदाज लावला. गाडी पुढे एक 3-4 किलोमीटर गाडी पळून गेली, सुटून गेली गाडी. म्हणजे कौशलीच नाही. निकाल रेष ड्रायव्हर पडला मागं निकाल रेष, त्याला लागलं, परत गाडी गेली पळून तिथं चित्र मोडलं. तर आतापर्यंत बजरंगला समजा वरच्या भागात पण भरपूर ठिकाणी गुलाल राहिलेला आहे. वरच्या भागातला एखादा गुलाल सांगू शकता? वरच्या भागात खरं सांगतो बरं का, बैलगाडी मालक एवढी हाईट ह्या नादात. एक सत्य परिस्थिती काय असते सांगतो बरं का. 14 अड्डे बैल हरला आदतमध्ये सेमीला.
14 अड्डे म्हणजे आता जाईल तिथं गट काढलाय बैलाने इतकं समजा 2-3 टांग्यानं बैल 4-5 टांग्यानं गट काढलाय त्यानं समजा जसं मोठं लक्ष पळत होता ती लई गती गटाला पण बैल दरवेळेस सेमीला हरायचा पैऱ्यातला बैल एकतर गंडव साईडला गाडी ओढ बैल असा कधी कमी पळाला नाही पण 15व्या अड्ड्यात शंभू 10-10 आणि म्हणलं आपल्या एक शेवटचा अड्डा म्हणून मग एक सातारा भागातला बरं का आपल्याला पळायचं होतं वरच्या तर ती गाडी पळवली शेवट तिथं गाडी मग वाळवा कडनं राजेराम. वाळवा जिल्हा सांगली कोणता बैल होता? आपला शंभू पप्पू जगदाळे बीड त्यांचा हा शंभू त्यांच्याबरोबर पळून कडनं यांनी टांग्याबराने सेमी काढला एकदम डिवायडरच्या कडं मग तिथं 2 नंबर केला तो म्हणजे अस्मरणीय क्षण आपल्या जिंदगीतला ते विसरता येणार नाही पहिला गुलाल आपला सातारा भागात बरं आता नेमका आपला मी बघतो की आपल्या रीलवर पण सुप्रसिद्ध आहे आपला रील स्टारच थोडक्यात रील स्टार याबद्दल काय सांगाल? म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला बैल माहिती झाला आहे बरं का बऱ्यापैकी त्याचे फॅन फॉलोअर्स आहेत आयडी खूप चांगली चालते सगळ्याच्या आशीर्वादानं प्रेमय लोकांचं इतके लोक त्याला प्रेम करतात ते बघूनच म्हणजे असा आनंद वाटतो मग तो नाही बी पळाला का काय नाही त्याच्यात आपला असा बी राहिला तरी कधी आनंद आहे आपल्याला. बरं आता नेमकं नंबरात बैल पळतंय बरं तुम्हाला अशी एकदम टॉपची मागणी वगैरे काही आलेली का नाही? आता मध्ये आपला नंद्या इथला फौजी मी हो चांगली विचारून खरेदी पण ही आदतमध्ये ती रेकॉर्ड ब्रेक मागणी आली ती म्हणजे समजा ती सांगणार मी तुम्हाला पण ती असं झालं असती गोष्ट तिचं बैल विकला असता आपण समजा आपण पैशावाले अशा झाले असतो बैल विकून तर तेच प्रेम आणि ती नसतं भेटलं तुम्हाला सांगतो संभाजीनगरवाल्यानं पहिल्यांदा आता असतात 11.5 लाख रुपयाला मागितलं मग ती जवळचेच आहे पैसे वाढवतो म्हणत होते पण आपली काही इच्छा नव्हती ती ऐकूनच मी तर डोळ्यात पाणी आलं माहिती आहे का म्हणजे इतका बैल आपला हे झाला आहे तिथून पुढे परत पुण्यावाल्यांनी मला वाटतं नाही आपले विलास पैलवान देशमुख वाटलं तर तुम्ही विचाराल त्यांना कधी झालं तर 17 लाख रुपयाला जागेवर घेत होते आपला बैल आदतमध्ये. बरं आता संभाजीनगरला 11 लाखाला मागितला म्हणताय हो तर त्या टायमाला आता म्हणजे जे आपलं आता बैलगाडा मालकांना काय काय जणांना वाटतं की एवढं मनचं सांगायला किंवा एवढी मागणी आली नाही तर मध्यस्थी जे कोण होतं त्याचं नाव सांगू म्हणजे शकाल का? आपले सुप्रसिद्ध बैलांचे व्यापारी इंदोरे बाप्पा बरं त्यांच्यापाशीच बैल मागितला होता तुम्ही वाटलं तर त्यांना विचारा की बैल कितीला मागितला होता म्हणा विलास पैलवान देशमुख यांनी आणि आपले माऊली बैलाचे जे मालक होते अगोदरचे त्यांना विचारा की ते मध्यस्थी होते ते जे 11.5 लाख रुपयाचा व्यवहार होता का त्यावेळेस ते म्हणत होते मी आता तुम्हाला 2 लाख रुपये विचार टाकतो बैल जर देता असलास तर बाकीचे पैसे तुम्हाला मी उद्या देऊ टाकतो काय बरं नेमकं आता एवढी मागणी आली म्हणजे नेमकं द्यायचं कारण म्हणजे का दिलं नाही तुम्ही एवढे पैसे? शिकवताना मी नानाला सांगितलं जर बैल तसलं डोक्यात घेतलं तुम्ही तर पुन्हा कधीच तुमचं समजा आम्ही ती काहीच गोष्ट करणार नाहीत भविष्यात ते नाही तर काहीच नाही असं वाटतंय बरं का सध्याच्या कंडिशनला म्हणून बैल विकला ते आहे तर समाधान आहे सगळं त्याला बघितलं तरी आनंद वाटतो मग कसं आहे आता समजा तुम्ही सगळे येत आहे बैलाच्या प्रेमाखाती कशासाठी येतात त्यासाठी उद्या बैल विकला तर आपलं काय राहणार आहे आपलं कोण विचारणार आहे शेतात त्याच्यामुळं नाही विकला. आता प्रत्येक बैलाचं काही ना काही वैशिष्ट्य असतंय समजा आता समजा आपल्या मथुरचं बघा कोणत्या मैदानात बैल सुटून जातो हो आपला सर्जा पण हिंद केसरी सर्जा पण सुटून जातो नेमकं आता बजरंगचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? वैशिष्ट्य म्हणजे बरं का आता लोकांना काही बी वाटेल पण मी खरं सांगतो बकासूर जसा बैल आहे तुम्ही बघताय एकदम शांत स्वभावाचा बैल कधी कोणाला धाकधूस नाही करत ही बैल तसा एकदम गाडीला जुपा विपा कोणाला मारत नाही कधी शिंग उगरत नाही पळून जाणं नाही एकदम शांत बैल फक्त ज्यावेळेस गाडी वळून निकाल रेष उभा करतो ना त्यावेळेसच बघायचं जसं सेम बकासूर गाडी सुटली की मगच बैल बघायचा कसा पळतो ती खालून ते आनंद. बरं काय सांगाल नेमकं आता यानंतर आता हिंद केसरी जर समजा सातारा भाग जर आपल्याला म्हणजे वर पळायची बंदी हाटली तर आणखीन एकदम हिंद केसरी बैलाबरोबर कोणत्या पळायची इच्छा? खरं सांगतो ते ती त्रिशूळ काढतोय ना आम्ही रिअल आज सांगतो मी सगळ्यांना म्हणजे 3 वर्ष अगोदरची गोष्ट ही फक्त बकासूरमुळं आहे की म्हणजे असं नाही की महादेवाचाच नंदी येतो पण महादेवाचं त्रिशूळ आहे म्हणून नाही ते बकासूरला काढते चांगलं वाटते म्हणून मी याच्यावर लहानपणीपासून त्रिशूळ काढते त्याच्यात असं काय नाही आहे फक्त त्याच्या आशीर्वादाने सगळं चाललंय बकासूर म्हणजे बकासूर बरोबर पळायचंय आणि मी मुलाखतद्वारे सांगतो बरं का जर मामांती नाही म्हणले का मी इथून बीड ते सुसगाव चालत जाईन फक्त पैऱ्यासाठी की आम्हाला तुमचा बैल पाहिजे त्याची वारी करल बकासूरची पण त्याच्या गळ्यात पळायचं त्याच्या गळ्यात पळून मग पुन्हा बैल थांबला बी का आपला तरी आपला आनंद आहे
बरं आता बजरंगच्या नेमकं आता स्वभावाबद्दल काय सांगाल? एवढा शांत स्वभाव आता म्हणजे बघा की एकदम असं म्हणजे घरी कोणाला सतवत नाही, लहानपणी एक 100% म्हणजे सर्वच बैलगाडी मालक त्याचा भरपूर बैलांचा व्यायाम वगैरे घेतात. तर ते व्यायामाबद्दल काय सांगाल तुम्ही? ही गोष्ट मी सांगतो बरं का सोशल मीडियावर की लोक म्हणतात की पोहणी पाहिजे, बैल अवताला झुकला पाहिजे किंवा बाकीचा चालवलं पाहिजे नाही का. खरं सांगतो की ह्याच्यासाठी खोट्या गोष्टी आहेत सगळ्या. कधी त्याला आजपर्यंत कधी लोकांना वाटतं म्हणजे अंधारात फेरे काढत असेल नाही का, म्हणून बैल ह्यांचा कंटिन्यू पळतो तेवढा. पण तसं काहीच नाही. समजा आज बैल पळाला आहे ना, डायरेक्ट ह्याची गोष्ट की आपण टाकली महिन्यात झाला तर बैल 27 तारखेला पळाला होता, त्याच्यावर बैल डायरेक्ट 28 तारखेला पुढच्या महिन्यात पळाला. 1 महिन्याच्या गॅपवर बैल तेवढाच पळतो, कमी नाही होत. कधी व्यायाम नाही, कधी पोहणी नाही, आऊत नाही, एकदम म्हणजे मैदान टू मैदान लहानपणापासून जसा पळतो ना तसं मैदान टू मैदान बैल पळाला आता. बरं ना तुम्ही म्हणताय आता मी समजा ह्या ठिकाणी मैदानाला गेलो आणि मला असं ठिकाणी त्या ठिकाणी वर्तणूक झाली. बरं आता तुम्ही वासरू घेतलं आणि वासरू एकदम नंबरात झालं ना, म्हणजे एक नंबरात पळतंय. बरं तुम्हाला असं नेमकं असं काय वाटतं त्याने की आपण बैल पळविला आणि आपल्याकडं त्याच्यामुळं अशी एवढी संपत्ती आहे किंवा एवढ्या ओळख झाली, याबद्दल काय सांगाल? काय चर्चा झाली, सगळं बीड जिल्ह्यामध्ये नाव झालं सिनेमा गाव नाव त्याच्यामुळं झालं आमचं. म्हणजे काय असं काय माहीत नव्हतं की बैलगाडी क्षेत्रात काय. आम्हाला त्यानं बैलगाडी क्षेत्र दाखवलं. क्षेत्र दाखवल्यानंतर आम्ही जाऊ द्या म्हणलं घरीच काही काहीचं आमच्या डोक्यात येत विकायचं म्हणजे कसा आहे विषय माहिती आहे का? लक्षात नाही आमचं त्याला इतका एक जीव आहे ना त्याच्यात की बैल असा थोडा बी 5-10 मिनिटं बी आपण दुसऱ्याच्या घरी थांबवत नाही. कारण का त्याला बिलकुल आपल्याला सहन होत नाही. बैल 5 मिनिटं बी नजरेच्या आड गेला की नाही जमत. आणि आमची सगळे पुतणी बसले याचं असे पोरं सगळी बघाय या नंबर 1 त्याचा कॅन सगळ्या आजची गाव त्याला म्हणते नाव येडं होतील त्या बैलाच्या नादात, पण ते काय सोडित नाही. हां हे पार सातारा कराड पण मला एक सांगा प्लीज भैया की काही व्यसन करण्यापेक्षा किंवा वाईट नाद करण्यापेक्षा ही नाद किती बी चांगला आहे. असं म्हणजे पोरं मोकार बनत नाही तो याच्या नादानं. बघा तुम्ही सगळे आपलं एकजूट राहते पोरं, कधी असं वाईट गोष्टीच्या नादाला नाही गेलं आतापर्यंत. सगळं चांगलं आहे. बरं तुम्ही काय सांगाल नेमकं आता पहिल्यापासून बजा पळतोय आणि बजाबरोबर राहून काय वाटते बरं नेमकं तुम्हाला? मी माझ्या 1 वर्ष इथं पळत होता तेव्हा मला काहीच वाटत नव्हतं. बैलाचं आवड होती बैलाची, पण बैलात काय इंटरेस्ट नव्हता. तर मी असंच ह्याच्या नादानं इकडे यायचो. तर मग ह्याला असंच पळवायचे. 1-2 मैदानात गेलो तर ते नादच नाद लागला. हां बरं आता भरपूर म्हणजे एक मनच आहे, कोणता पण नाद सुटल पण बैलगाड्याचा नाद नाही सुटणार, याबद्दल काय सांगाल? नाद कोणता पण सुटत, बायाचा सुटत, कशाचा सुटत, पण ह्याचा नाही सुटू शकत. नेमकं काय सांगाल नेमकं आता बैलाबद्दल तुम्ही काय वैशिष्ट्य कसा वाटतो काय नाही? बैल कुणासोबत बी टाका, कुणाला बी तोंड काढूनच पळत. आणि आता हे आम्ही आहेत तेव्हा म्हणत नाहीत आम्ही हारला बैल जिंकला बाप आहेत आम्ही. आता त्या दिवशी 1 मैदान झालं तिथे गाडी मारली, त्यांना म्हणले आम्ही बाप आहेत. जाऊ द्या आता. जर बरं आता नानांनी सांगितलं की गावातले नाव वगैरे ठेवते किंवा एक बैलाच्या मागे येडा होशील, तर म्हणजे गावकऱ्यासाठी काय सांगाल? नाही शेच्या गाडी बघून गाडी म्हणणार आणि गावात दाखवणार काय हे आणि मी. त्याला म्हणजे एक ड्रायव्हर बनायचं स्वप्न आहे. समजा तुमचं ड्रायव्हर बनायचं स्वप्न आहे, त्याला एके दिवशी हाणणार आणि गावात सांगणार दोघांचं नातं काय. नाना काय सांगाल तुम्ही? म्हणजे घरी वगैरे जर प्रॅक्टिस घेत नाही म्हणताय तुम्ही, फेरे वगैरे काही काढत असाल तर काही आपला ड्रायव्हर बसतो का नाही चकडीवर? ते आमचा गोळे ड्रायव्हर बनवायचा आहे. बरं आणि आता याचा एक भाऊ आहे, तर सध्या ट्रेनिंग द्यायची त्याच्यासोबत ह्याला. बरं म्हणजे बजरंगचा भाऊ आहे. बजरंगचा भाऊ एक सुंदर म्हणजे तो बघा पाठीमागे ते काय 2 वर्षाचं 2.5 वर्षाचं आहे ते. पण थोडं थोडा बांधून पण नाना आता भरपूर ठिकाणी बघतो आपण, मी पण मुलाखती घेतो बऱ्याच ठिकाणी. आपण जर विचारलं बैलाचा आहार वगैरे जर विचारला तर काही जण सांगत नाहीत, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आणि तुम्ही बजरंगला कोणता आहार देता बरं? बजरंग काय आपलं असं शेतातलं चारतो, ज्याला आपलं हे गावरान भेटेल असं चारतो. आणि खाद्य म्हणलं तर काय आपलं असं घरचं बनवून चालतं. आता मला बरेच जण विचारतात बरं का भैया की
खुराक काय चारतात, बैल एवढा ॲक्टिव्ह राहतो सारखा फिटनेसमध्ये. बैल असं घरी एकदम शांत, पण मैदानात गेल्यावर बैल एकदम कडक बनतो बरं का. त्याच्या मागं फक्त एकच आहे, बैल आपण वर्षभर समजा इतकं पळवतोय ना, त्याच्यातले 2 महिने आपण त्याला आराम देतो. आणि बैल एकदम 2 महिने असा फक्त ऊसाच्या वाड्यावर असतो. खरं सांगतो, बैलाला फक्त ते खाद्य मेन खाद्य तीच आहे. तिची बैल चमकतो ना एवढा फक्त त्या ऊसाच्या रसाला तरी बघतो. बरं आता बैल बघायला लागलो आल्यापासून, बैल एकदम असा हालचाल वगैरे करतोय आणि ताई लांब गेला की हालचाल करतोय आणि ताई जवळ आल्या की एकदम शांत थांबतोय. तर ताईचं आणि बजरंगचं काय नातं सांगाल तुम्ही? नातं म्हणजे सारखं इथंच असते ती, म्हणजे लांब जाऊ वाटत नाही. सारखं तिथं म्हणजे आम्ही इथं कोण नसलो ना पोरं बिरं, तर ती सारखी बैलाजवळ असते. ती काय त्याचं म्हणजे काळजी करते, सारखी जीव आहे तिथं. तुम्ही काय सांगाल आहाराबद्दल? बरं आता म्हणजे भरपूर आपण बघतो एखाद्याला आहार जर विचारला तर आम्ही हे खाद्य चारतो ते खाद्य चारतो. बरं त्या नेमकं म्हणजे असं म्हणजे त्या खाद्याबद्दल आणि आपल्या घरगुती खाद्याबद्दल काय सांगाल? तसं बाहेरचं पण खाद्य चांगलेच बरं का, असं काही वाईट नाही आवडण्यासारखं नाही कोणाला. पण आपण हिंद केसरीची बॅग पहिल्यापासून यूज करतो, 3 वर्ष अगोदर. तर तीच बॅग आहे. बैलानं त्याची तब्येत नाही सुधारत कधी, पण बैल एकदम फ्रेश राहतो, ॲक्टिव्ह राहतो, पळायला कमतरता नाही कधी. त्यांची ॲड नाही करत, पण एक सांगतो आपण तीच खाद्य वापरतो आणि तेच खाद्य खातोय. त्याला दुसरं बिल्लारचं खाद्य चारायचा प्रयत्न केला, वाज पण घेतला, चुकतो म्हणून आवडत नाही काय. बरं आता म्हणजे भरपूर दिवस झालं बजरंग पळतंय आणि भरपूर ठिकाणी गुलाल वगैरे समजा केलेले आहेत. खूप नाव केलं त्यांनी. काय सांगाल अभिमान काय म्हणजे कशा प्रकारे वाटतं तुम्हाला? काय सांगाल? अभिमान म्हणजे काय माहिती आहे का, की समजा मी आतापर्यंत तुम्ही बघता एवढं क्षेत्र मोठं आहे, संभाजीनगरचे बैल पळतात, जालनाचे बैल पळतात, समजा सगळ्या भागातले बैल पळतात, पण आपल्या बीडचं नाव कुठं निघत नाही. हे तुम्ही नोटीस केलं आहे. मग आपलं टार्गेट काय माहिती आहे का, की आपला बैल फेमस झाला पाहिजे. 3 फेऱ्यात वरी साताऱ्यात गेलो ना की असं ओळखलं पाहिजे की बीडचा बैल आहे, टॉपचा बैल आहे बीडचा. म्हणून त्याच्यावर अभ्यास आहे की आपल्याला आपल्या बीडचं नाव करायचं. आपलं तर नाव सगळ्यांना केलं आहे त्यानं, पण आपल्या बीड जिल्हा एक गर्व म्हणून सांगतो की बीडचं नाव मोठं करायचं फक्त. बरं आता बजरंग समजा घरापासून अड्ड्याला जाऊस तर आणि येऊस तर त्याची काळजी कशी घेता? काळजी म्हणजे काय नाही, बैल आदल्या दिवशी धुतला का मैदानाला जायच्या अगोदर त्याला समजते की आपल्याला उद्या जायचं. आणि बैल समजा कमी खातो थोडा संध्याकाळी, असं जायच्या टायमाला पिकअप वगैरे लावलं ना तसं ती कधी पळून जाऊन उडी मारेल त्याच्यात, ती असं असतं त्याचं एकदम म्हणजे आनंद वाटतो त्याला. मैदानात जायचं म्हणलं, पळायचं म्हणलं, समजा माणसाला जसा नाद आहे त्याला पण पळायचा नादच आहे. पळायचा नाद आहे, लई म्हणजे लई नाद असं म्हणजे रक्तातच पळत आहे. बरं, असा बीडचा एखादा बैल आहे की आहे का नाही, म्हणजे असं आहे का तुम्हाला त्याच्या गळ्यात पळायचं किंवा म्हणजे त्यांचं समजा विरुद्ध वगैरे आहेत आणि आपल्याला त्याच्याबरोबर पळायचं होतं पण ते विरुद्ध असल्यामुळं किंवा विरोध म्हणजे काय माहिती का, विरोध अस्तित्वात कोणासोबत नाही. विरोध गोष्टच नाही आपल्या. मी सगळ्यांसोबत प्रेमानं राहतो. तुम्ही सगळ्यांना विचारा. आता लोक म्हणतात तुम्ही बैल देत नाहीत आम्हाला, पण विषय काय माहिती आहे का, की आज बैल आपला छान पळत, तुम्ही बघा तुमचे वासरं किती पळतील, आपला बैल नाव नाही ठेवत दुसऱ्याच्या बैलांना. आणि विचार करायची गोष्ट आहे, आपण तसा विचार करून बैल घातला पाहिजे पुढचा. त्याला हे बैल किती पळतो ना आपला बैल किती पळतो, बाद होती ना वासरं माहिती आहे का, अचानक भविष्य नाही वासरांचं. म्हणून मी सांगतो की असं नाही करायला पाहिजे. असं वादविवादाचं कसं आहे माहिती आहे का, आपण प्रेमानं सगळ्याला हसू सोडलो. कारण की त्याचे फॅन्स एवढे आहेत ना, ते वादविवाद करणारे आपण ती गुमानच नाही. ती कोण आहेत काय आपल्याला माहीतच नाही, फक्त त्याचंच नाव. बरं, घरच्या व्यायाम वगैरे काही पाहुणी वगैरे काही टाकतं कारण तुम्हाला सांगतो 3 वर्षात 3 पाहुणे आहेत. 3 वर्षात म्हणजे कसं, ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस गुलाल लागला अंगाला, ज्योतिबाचा गुलाल त्याच्या अंगावर म्हणजे असं मॅच होत नाही, उठतो त्याला चट्टे पडतात अंगावर लहानपणीपासून. तर मग आमची धुण्यासाठी नेलतात, तिचं आपलं पोहणी झाली शेवटची. त्याच्यावर आजपर्यंत काय पोहणी नाही, आऊट नाही, काय एकदम नाही तसं. बजरंगचं नेमकं असं नाव कशावरून पडलं बरं बजरंग म्हणून, किंवा तुम्ही कसं ठेवलं? त्याचं शिकवत असताना तो वर्ष शिकवत होतो ना, त्यावेळेस म्हणजे माझ्या डोक्यात बरेच नाव होती दुसरे बरं का, की आपण महबूब ठेवू शकतो, मेहरबान अशी नाव होती माझ्या डोक्यात. पण ही सगळ्याची नाव आहेत, विचार केला म्हणलं सध्या बजरंग, त्यावेळेस बजरंग एकच होता आपल्या, तुम्हाला माहिती आहे एरियात. म्हणून आमचा लंकन दादाचा हट्ट त्या गोष्टीचा की बजरंगच नाव ठेवायचं, म्हणून बजरंग नाव ठेवायचं. काय सांगाल तुम्ही नावाबद्दल? नाव आपलं आवडलंच होतं आणलं. समजा बजरंग नावाचे निर्माते तुम्हीच, 100%. म्हणजे काय कशामधून तुम्ही असं म्हणजे हे केलं की बजरंगच नाव ठेवायला पाहिजे? नाही, आपण देवाला मानतो बजरंग बल्ला, मग शनिवार धरीत होतो.
त्याच्यामुळं ह्याच्याकडे बघूनच ते म्हणलं आपल्याला देवाचंच नाव देऊ देवदत्तीसाठी भावना भावना मनात आली त्याच्यामुळं याचं नाव बदलून सगळ्यांनी विचार केला की बदललं नाव राहणार असं विषय. बरं आतापर्यंत बजरंगने समजा हायेस्ट एक नंबरला म्हणजे बक्षीस कोणते घेतलं? मला वाटतं 51 का 61 हजार 51 ना शंभूसोबत 10 दिवाळीचं माझा बेलेवाडीचं माहिती कशा प्रकारे झालं नियोजन नेमकं? नियोजन म्हणजे ती गाडी शिकतच नव्हती जिथं आदतचा अड्डा पडला समजायचं शंभू बजरंगच पळणार आहे ते कुणीच काय अंदाजच लावायचा नाही तीच गाडी रेकॉर्ड केली. बजरंगचे फॅन पण भरपूर झालेत. हो बरं मैदानात गेल्याच्या नंतर फॅन म्हणजे बैलाच्या फॅनबद्दल म्हणजे काय रिॲक्शन असते त्यांची? रिॲक्शन म्हणजे खरं ना प्रत्येकाला वाटते त्याच्या फॅन्सला की बैल हारला नाही पाहिजे म्हणजे एक इमोशनल अटॅच आहे त्याच्यासोबत की असे मी बघितलेच बरं का लोक की ती रडतेच आपल्यापाशी वाईट वाटते त्या गोष्टी इतकं बैला वाटतं प्रेम ते असं कसं समजा ज्याला आहे त्याला किंमत नसते त्या गोष्टी जे आहे ना बाहेर त्याला माहिती त्याची किंमत काय आहे लई जीव लावणार लोक त्याच्यात. बरं आता बजरंग समजा 3 वर्ष झालं पळतंय यानंतर तुम्हाला म्हणजे काय वाटतं आता पुढचा टप्पा काय आहे कशा प्रकारे? सध्या तर बैल बघा आणखी 5-6 वर्ष पळत इथून पुढे तो विचार नाही केला बघू भविष्यात तसं वासरू लागलं तर करू पण बजरंग नंतर होणार नाही मी तर गोष्टी एकदा तर बघा कसं एकच आहे तसं बजरंग पण एकच आहे. बरं आता बजरंग आता तुम्ही आले आम्हाला सांगितलं हा बजरंगचा भाव याने इथून आणलाय त्या वासराबद्दल काय सांगाल तुम्ही? वासरू कसं आहे बघा तुम्ही नंतर जाताना ट्रिप घ्या एकदम म्हणजे सेम वासरू आहे फक्त एवढं आहे की ती म्हणजे त्याला टायमाला सराव नाही भेटला वासराला म्हणून वासरू पळतंय बरं का नाही असं नाही त्याच्यावर आपण भविष्य नाही ठरवू शकतो समजा त्याच्यापेक्षा बी दुसरं आपण बघू. बरं आता बजरंगला घेऊन आणखीन तुम्हाला असं कोणतं एखादं मोठं स्वप्न वगैरे काही? स्वप्न फक्त बैलचं नाव झालं पाहिजे बैल एकदा निघू काही बी करून आपण ते बैल जोपर्यंत पोहोचू शकतो एकदा आणखीन आता ड्रायव्हरबद्दल काय सांगाल? आता भरपूर ठिकाणी बघतो आपण म्हणजे बजरंग वरच्या भागात पळतो इकडं संभाजीनगर पळतो आणखीन याबद्दल काय सांगाल म्हणजे कोणते ड्रायव्हर आपल्या गाडीवर बसले? जर सातारा भागात विचार केला तर एकच माणूस एकनिष्ठ सागर ड्रायव्हर मच्छिंद्र गडाचा एकनिष्ठ पोरगा म्हणलं ना तर आपल्या बीडला गाडी हाणायला तर म्हणजे त्याला एवढी आवड आहे आपल्या बैलाची समजा जीव आहे त्याचा बैल ते पोरगा साताराहून आपल्या बीड भागात येऊन त्यानं 1 नंबर केला आहे 1-2 नंबर केलेत म्हणजे सलग असे त्याने 1-2 नंबर केलेत आपल्या इथं शंभूची बजरंगची गाडी पळत होती त्यावेळेस. बघा मित्रांनो एक बैलाचं आणि ड्रायव्हरचं पण एकदम असं नातं आहे की चक्क म्हणजे साताऱ्यावरनं इकडं गाडी हाणायला येतो कधी म्हणजे लई जीव पोराचा माहिती आहे का एकनिष्ठ कधी फोन केला की कुठल्याही अड्ड्यात आपल्यासाठी येणार असं कधी नाही म्हणलं नाही कुठल्या आणि आपल्या बीड भागात झालं तर सगळीच गाड्या हाणतात म्हणजे त्याची बही आहे आपला पोखरीचा ऋषी खेरडाचा परत बाळू इमामपूरचा म्हणलं तर आपला छोट्या ड्रायव्हर आहे ते बरेच ड्रायव्हर आहे. बरं आता ह्या सर्व समजा भरपूर ड्रायव्हर म्हणताय तुम्ही या सर्व ड्रायव्हरपैकी एखादा आवडीचा ड्रायव्हर? तसं आवडीचं नाही म्हणू शकत कारण का बैल सगळ्याला पोळतो असं म्हणजे ह्या ड्रायव्हरला जादा पोळतो आणि ह्याला कमी पोळतो अशातला भाग नाही बैल सगळ्याला सारखाच पोळतो त्याच्यामुळे असं काही कोणाचा भाग नाही त्याच्यावर. समजा आता बजरंग दाताला कसं आहे बरं? त्याला आता 6 दात झाले 6 दात. म्हणजे ते आपल्या चुकीमुळे झालं बरं का दुसरा होता त्यावेळेस लंपीची गाठ आली छोटीची ते इंजेक्शन देण्यासाठी त्यानं उडी मारली ती डायरेक्ट चौसात झाला बैल दात पडून गेली दादा पडले. आणखी बैल 6 महिने समजा चौसा राहिला 4-5 महिने. बरं आता बैलाची सुट्टी वगैरे कोण करते? तुम्ही तर घरचेच असतील आपले प्रेम भैया म्हणून आपला भाऊच आहे मोठा तो सुट्टी एकनिष्ठ म्हणजे बैल त्याला जास्त जातो त्याच्यामुळे तोच बैल सोडतो सध्या तर. काय सांगाल सुट्टीला वगैरे कसं थांबतंय बैल? तुला त्याच्यासारखं शहाणा बैल माझ्या मतानं तो कुठला नाही कारण तुम्ही पण प्रत्येक अड्ड्यामध्ये बघता म्हणजे जेव्हापासून शिकावं तेव्हापासून सुट्टी मीच करतो कधी कधी आमचा लंकनदादा करतो गोळी असं गोळी करतो ते असं म्हणजे वैयक्तिक की ह्या सुट्टी मेकरला सोडल्यावर ते थांबल किंवा असं काय भागणार त्याचं ते कोणाच्याही हातात जरी दिला तर तो सेम तसाच उभा राहणार उडी ना मारत कधी नाही, म्हणजे ते पुढे येतच नाही कधी बटीला उभा केला जिथं पाय लावलं तिथंच थांबणार ते अजिबात म्हणजे ॲग्रेसिव्ह मुवमेंट करतच नाही जिथं थांबलाय तिथं शांत थांबतो त्यामुळे सुट्टीचं काय एवढं हे नाही जातो निघून ते कधी कधी समजा आपलं लक्ष नसते पण त्याच्या झेंड्याकडे 100% लक्ष त्याच्या झेंड्याकडे असते त्यामुळे ते कधी कधी आपल्याकडून जरी नाही सुटला तरी निघून जातो बैल झेंडावर सारखं लक्ष असते 100% बैल निघून जाणार तो निघून जातो असा. बरं
बरं नेमकं आता तुम्ही बजरंगची सुट्टी करता का आणखीन दुसऱ्या आता भरपूर आपण सुट्टी मकर बघतो त्याची सुट्टी झाल्यानंतर त्याची सुट्टी असं वगैरे का नाही नाही, मी नाही आजपर्यंत तर म्हणजे बाहेरच्या तर कोणाचा बैल नाही सोडला, कारण की का ते म्हणजे नको वाटतात त्या गोष्टी. चित्र कारण कसं आहे चित्र माहिती कसं माहिती आहे का, विशेष म्हणजे आपण आज चांगले 10 कामं केले तर ठीक आहे, पण एक काम आपल्याकडून जर चुकलं तर लोक तिथं आपल्याला वाईट ठरवणार. म्हणजे तुम्ही फक्त बजरंगची सुट्टी करता? बजरंग आणि एक समजा जे समाजातले आहेत आपले एकदम मध्ये रिलेटिव्ह मध्ये त्यांच्याच वगैरे करतो, कोणाच्या नाही. आता जास्त करून तो बजरंग, बाकी कोणाला म्हणजे बोलवलं तरी जातं. म्हणजे तुम्ही बजरंग पासून सुट्टी करायला शिकला? हां नाही म्हणजे त्या लहानपणापासून जसं शिकवलं का तेव्हापासून त्याची सुट्टी आम्हीच करायचो, मीच करायचो, मग तेव्हापासून मीच करतो. गाडा मालकांना कसं माहिती आहे का, या खेळामध्ये माझ्या हिशोबाने सगळ्यात महत्त्वाचा संयम आहे. सुरून जायचं नाही. करून जाऊन तर काही होणार नाही. आम्ही आजपर्यंत कधी हारलो तरी खचलो नाही आणि कधी एक नंबर केला तरी माजलो नाही. आमचे तसं म्हणजे भरपूर आहेत, आम्ही हारलो पण कसं झालं माहिती का, बैल जाईन तर राहतोय ना 100%. पण ते विषय असा आहे की ते आपल्याला वाटतच नाही की ते नाचाव पोरं जल्लोष करते फिरून जाते, असं क्षेत्र नाही चालत की लोकांच्या मनामध्ये. आजपर्यंत कोणाला कधी असं म्हणलोच नाही की म्हणता खरंच साप आहे. तुम्ही म्हणता आणि हे मी किंग आहे आणि मी बादशाह आहे आणि ही असलं क्षेत्र राहिलेलं नाही आता पहिल्यासारखं. त्याच्यामुळे जोपर्यंत बैल पडतोय तोपर्यंत आनंद करा, मागून तुम्ही जाऊ नका, प्रेमानं सगळ्यासोबत राहा. बरं आता आपण बघतो भरपूर ठिकाणी आपण इथे इथे एक नंबर केला तिथे तिथे एक नंबर केला की भरपूर लोक गावाकडे जातात आणि डीजे वगैरे लावतात, तर तुम्ही तशा प्रकारे काही DJ वगैरे? आम्ही नवीन नवीन काय करायचं माहिती का, बैल ज्यावेळेस गुलालात राहायचा का की गावात मिरवणूक काढायची, ते हलकी वगैरे वाजवून नाही का, तर मग या गोष्टीनं काय इफेक्ट होतो माहिती का बैलावर, की नजर लागते कोणाची. म्हणजे सगळीच गावातली लोक अशी नाहीत किंवा तुम्हाला पाठिंबा देते, सगळेजण ते हे विचारते की पैसे किती आले, बैल जर जिंकला तिकडे तुमचा किती नंबर, आपले कष्ट किती त्यांना काय माहीत नाही गोष्टी बरं का. कोणी विचारतो पैसा किती आला, मग किती जिंकला, किती प्राप्ती, लोकांना फक्त ह्याच्यात एवढं दिसतंय नाद म्हणून. जी बैलाची बाहेर काय क्रेज आहे ना ती गाववाल्याला नाही कळणार कधी बरं का, कारण का स्वतःच्या गावामध्ये स्वतःला कधी किंमत नसते. बाहेर त्याची किंमत काय आहे ना त्या माणसाने येऊन बघावं एका दिवस साक्षात, त्याच्या मागं बैलाला काय किंमत देते देवाच दर्जा दिसतात. बरं आता नेमकं गुलालात एक नंबर वगैरे करतंय, गुलाल करतंय म्हणजे स्त्री कुणाला जाते बरं? श्रेय म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, एक जणाचा नाद नाही, सगळी घासणारी पोर आहेत मैदानात बी त्याचे फॅन लोक आहेत. म्हणजे कधी कधी असं होतं ना की आम्हालाच कोणी आम्हाला दूर घेत नाही आमच्याच बैलाला, सगळी त्याचे चाहते लोक येऊन धरतात आणि ते आम्हाला बाजूला काढतात की तुम्ही कोण आहे. म्हणजे आम्ही त्या गोष्टीनं लांब राहतो, धरलाय ना आनंद आहे त्यांच्यासाठी. कधी कोणाला असं अडवत नाही फोटो काढायला काय नाही, सगळ्याचं बैल आहे प्रेमामुळं बैल करून परत पळतो आपण. बरं आता फॅन लोक तर मैदानात आले तर भेटतातच, नेमकं आता असं एखादा फॅन आहे का म्हणजे नेमकं ते गोठ्यावर येऊन बैलाला भेटायला येतो समजा? तसं एक मला कॉल आलेला बरं का, एक आयडीवर आपल्या बजरंगच्या, म्हणजे छोटासा मुलगा होता वाटतं, तर गाडी तरी हरली होती, 1-2 अड्डे झाला पाहिजे हरला होता तो पोरगा माहिती आहे का, छोटंसं रडायला लागलं होतं की बैल हरला म्हणून. त्याची भावना बघा ना तुम्ही, किती बैलाला जीव किती आहे, तेवढंसं पोरगा आहे. भेटायला पण आलता, भेटला, म्हणजे आनंद आहे. छोटासा मुलगा, मला त्याला मागच्या वेळेस सांगितलं की बैल ज्यावेळेस गावाकडे येईल मला सांगा, मी तो घ्यायचं समोर. तो आला, भेटला, सगळं आनंद. बरं कसं वाटलं तुम्हाला नेमकं त्या खरं सांगू का, असं म्हणजे ऊर भरून येतं की मुख्य जीवाला म्हणजे इतके लोक जीव लावतात. आपल्या फॉर्च्युनर थारपेक्षा कमी नाही गोष्ट, असं लोकांना वाटतं ना त्याच्या श्रीमंती जास्त, गाड्या गोड्या घेतल्या म्हणजे ती मोठा झाला माणूस नाही का, त्यांना माहीत नाही गोष्ट काय आहे. असं इकला असतं तर आपण बिलासपती झालो असतो, पण ती नाही ना, नाव नसतं झालं आपलं ते. बरं बैल तर एकदम असा गरीब वगैरे वाटतो, आता ताईंना पण त्याला चोंबाळतात वगैरे. बरं बैल नेमकं असं म्हणजे एखाद्या गोष्टीला म्हणजे असं रागावतो का बैल, म्हणजे रागात येतो का नाही? रागात म्हणजे फक्त बघा आतापर्यंत अनुभवलंय की बैल ज्या दिवशी सेमीला हरला, गटाला हरल्यावर काय नाही, पण ज्या दिवशी बैल सेमीला हरला, बैल असा आणून बांधला ना डायरेक्ट अंगावर जाणार. जर तुम्ही कासऱ्यातून सोडला तर बैल डायरेक्ट पिकअपमध्ये चढणार नाही तर कोणाला तरी मारणार. बैलाला ती गोष्ट सहन होत नाही, म्हणजे आमच्या दृष्टिकोनात बघण्यात आलं. बैल आता कधी कुठल्या पोरायला सिंग उचलत त्यावेळेस बैल मारणार म्हणजे मारणार, जवळ कोणीच जायचं नाही, बैल बांधून 10-15 मिनटं जवळ जायचं नाही बैल. काय सांगाल आणखी? आणखी काय, पळतोय पळत राहावा, म्हणजे 3 वर्षात बैल कधी कमी झाला नाही बरं का, कधी मोकाच दिला नाही त्यांनी पैर करायला पुढच्या ज्यावेळेला त्यांचा बैल कमी पळाला. आपण पण तसं कधी कोणाला नाव ठेवलं नाही, त्यांचा बैल कमी पळाला जादा पळाला. जिथं हार झाली ना मान्य करायचं, आपली हार झाली आणि तिथून गपचिप निघून मैदानातून घरी यायचं, बोलायचं. तर थांबू आपण या ठिकाणी. बजरंग तर पळतयच आणि बीडचं तर एकदम नाव असं समजा, बीडचं नाव गाजवतंय बजरंग. 100%.
चांगलं वाटलं इथं आल्याबद्दल बरं का येऊन आपल्याला. आणि आणि इथं तुम्ही असं पहिले माणूस आहेत की खरंच म्हणजे बैलाला एवढं प्रेम करताय, एवढं मुलाखत घेण्यासाठी आलाय. तुमचे पण आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. असंच राहील गुलालात, लगातार 3 मैदानं गुलालात राहिला. आणि आता इथून पुढे बैल कंटिन्यू राहणार. एकदा बैल गुलाल शिवला का सहजासहजी तोडतच नाही. म्हणजे कुणी बी असू द्या गाडी लावणार, बैल लावणार. चालते, शुभेच्छा तुम्हाला. गुलालात म्हणजे आणखीन आपल्या म्हणण्यात की लगातार 7 तरी गुलाल व्हावं आणखीन. नाही बैल हो, एकदा तसे आपण किती केलेले झाला कारण आहेत की तसे आहेत लगातार झालेले आहेत पण चालेल, बघू. नशिबाच्या सगळ्या पुढे गोष्टी काहीच आपल्या करता हातात येत नाहीत. नाही. तुम्ही आम्ही 1 नंबरातला बैल घातला का तिथे 1 नंबर केली गाडी असायला पाहिजे. आम्ही ते बी बैल टाकून बघितले, सेमीला गाडी एक नंबरात उलट नशीब नाही. नशीब नाही आपलं. 2 नंबरातल्या बैलात आपली गाडी राहते 100%. चालते. धन्यवाद.